नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, सेकंड डे, नेक्स्ट डे आम्ही छान तयार झालो. सकाळी 6:30 वाजता बघा, खिडकीतून छान समुद्र एकदम शांत दिसत होता. सकाळी सकाळी बघा, खूप छान वाटत होतं. आम्हाला सांगितलं होतं 7 वाजता डॉल्फिन फिश येतात, लवकर रेडी राहिले तर तुम्हाला फिश दिसतील, म्हणून आम्ही सकाळी लवकरच उठलो आणि फिश पाण्यासाठी रेडी झालो. खाली येऊन छान व्हिडिओ काढले. बघा किती सुंदर, जेवढा सीन मला ठेवता जेवढे काढता आले तेवढे मी सगळं काढत राहिली फोटो. खूप छान वाटलं मला. खूप छान वाटत होतं बघा. योगेश पण आला रेडी होऊन. भरत बघा, आम्ही चाललोय आता तारकर्ली बीचवर. या तुम्ही पण सर्वजण आमच्या आमची तयारी झाली होती. छान सर्वजण रेडी होऊन खाली येत होते. छान व्हिडिओ काढले मी खाली. खूप भारी वाटत होतं. हे क्षण सगळे मी डोळ्यातही आणि मोबाईलमध्ये पण टिपून घेतले सगळे. खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी बघा किती शांत असतो समुद्र, म्हणून मी समुद्राचा पण व्ह्यू घेतला छान. सकाळी उठून खाली आली, छान व्हिडिओ काढले आणि झाले ना सगळेजण तयार. बघा किती छान फ्रेश मूड सर्वांचा, एकदम भारी तयार झाले होते सगळे, एकदम खुश होते. डॉल्फिन बघायला जायचं होतं म्हणून. बघा किती हॅपी चेहरे सर्वांचे. खूप खुश होतो आम्ही. आणि आला ना मॅक, बघा आमचा मकरन तयार होऊन आला, हिरो. मकरन कसा दिसतोय नक्की सांगा सर्वांनी. खूप छान व्हिडिओ काढले त्याचे. रेडी होऊन आला. आणि त्या संगीता बघा खाली बसल्या होत्या, त्यांचे पण छान फोटो व्हिडिओ काढले. आणि त्या संगीता इकडे पंत बघा तयार झाले. पंत होते बघा. नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले आमचे ब्लॉग, नक्की मला कळवा, कमेंट करून सांगा तुम्ही. मकरन बघा बिस्किट खात होता. सर्वांना बिस्किट दिले नाश्त्यासाठी. बिस्किट खाल्ले आम्ही आणि निघालो. गाडी तयारच होती आमची आणि आम्ही निघालो डॉल्फिन फिश बघायला. चला मग तुम्ही पण आमच्या सोबत. बाय बाय. चला पुढे भेटू आपण, बीचवर जाऊ. बसलो आम्ही गाडीत सर्वजण आणि निघालो तारकर्ली बीचला. आम्हाला तिथे डॉल्फिन फिश बघायची होती. डॉल्फिन बघायला निघालो. सकाळी सकाळी छान एकदम फ्रेश होतो. दोघं वहिन्या बघा. आम्ही दोघं बसलो होतो. माझा लुक कसा वाटला नक्की सांगा मला. खूप भारी वाटत होतं. आलो आम्ही तारकर्ली बीचला आणि छान छान फोटो काढले ना. रील्स काढल्या, फोटो काढले आणि बसलो बोटीमध्ये. आणि बोट काय हेलकावे घेत होती, बापरे. बोट खूप हेलकावे घेत होती. त्याच्यामुळे आणि त्याचे मिस्टरांना त्या पंतांना झाल्या उलट्या. खूप हेलकावे खात बोट जात होती. आम्हाला फिश बघायची होती म्हणून आम्ही किती फ्रेश होतो बघा. भरत, वहिनी, पंत, आम्ही सर्वजण एकदम फ्रेश होतो. योगेश दादा. आणि निघालो आम्ही डॉल्फिन बघायला. डॉल्फिन वरती यायच्या, पटकन मध्ये चालल्या जायच्या. कुणाला दिसायच्या कोणाला दिसायच्या नाही. डॉल्फिन आणि फिश पकडत होता हा दादा बघा. आकडा टाकून फिश पकडायचा. मोठे मोठे फिश यायच्या, आम्हाला दाखवायचा आणि परत टाकून द्यायचा पाण्यामध्ये. खूप मजा वाटत होती आम्हाला पण.
गळ टाकत होता तो पाण्यामध्ये आणि आम्ही बघायचो. बघा आजूबाजूला किती भारी दिसतंय. आणि डॉल्फिन फिश बघितले आम्ही इकडे. यायच्या परत पाण्यात चालल्या जायच्या. आणि मग तिथून निघालो आम्ही सेल्फी पॉइंटला आलो. बघा किती काचेसारखं स्वच्छ पाणी होतं, एकदम तळ दिसत होता. सेल्फी पॉइंटला आलो बघा आम्ही. एकदम काचेसारखं स्वच्छ पाणी. आणि उतरलो ना आम्ही सेल्फी पॉइंटला आणि मग लागलो फोटो व्हिडिओ काढायला. बघा इतकं भारी होता ना हा सेल्फी पॉइंट. पूर्ण खडक खडक होते. छान काढले मग इथे आम्ही व्हिडिओ छान. आणि त्या संगीता यांनी तर खूप भारी एन्जॉय केला इथे. छान छान व्हिडिओ काढल्या, फोटो काढले. खूप भारी सेल्फी पॉइंट होता. समुद्राच्या मध्यभागी बघा असे खडक होते, त्याच्यावर बसून छान छान बघा योगेश दादाचे मी फोटो काढले, माझ्या मिस्टरांचे काढले. तिकडे संगीताचे मिस्टर त्या दोघींचे फोटो काढत होते. अनिताचे संगीताचे बघा, संगीता अनिता मकरनची जोडी फोटो काढतात. ते जो तो आपले छान छान फोटो काढत होती. ते खूप भारी वाटलं. आमच्या वहिनी पुढून चालल्या होत्या, उचललं त्यांना पटकन. आणि तिथून आलो आम्ही राजकोट किल्ल्यावर. बघा राजकोट किल्ला. सर्वजण आलो आम्ही. शिवाजी महाराजांचा सर्वात उंच, महाराष्ट्रातला नाही, देशातला नाही तर जगातला सर्वात उंच स्मारक शिवाजी महाराजांचं राजकोट किल्ल्यावर आहे. बघा किती उंच शिवाजी महाराजांचं मोठे स्मारक इथे, सर्वात उंच स्मारक. इथे मंदिर होतं, महापुरुष मंदिर. इथे नमस्कार केला आम्ही आणि गेलो ना पुतळा बघायला. हर हर महादेव, महादेवाचं मंदिर होतं बघा इथे. हर हर महादेव, महापुरुष मंदिर राजकोट. आणि हा बघा हा पुतळा, बापरे. राजकोट किल्ल्यावर बघा केवढा मोठा पुतळा आहे हा. जगातला सर्वात उंच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा. खूप सुंदर छान. बघा आम्ही इथे व्हिडिओ काढल्या छान. बघा शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावर स्मारक आहे शिवाजी महाराजांचं. समुद्रकिनारी बघा किती सुंदर. आम्हाला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघा शिवाजी महाराजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप सुंदर पुतळा होता. समुद्र किनाऱ्यावरच होता. उन्हाचा टाइम होता आणि बघितलं आम्ही सगळीकडे फिरलो छान. ऊन पण खूप लागत होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही नक्की एकदा भेट द्या राजकोट किल्ला. शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, नक्की बघा. आणि मग काय ऊन असल्यामुळे थांबलो ना गोला खायला, बर्फाचा गोळा खायला आम्ही थांबलो सर्वजण इथे. ऊन खूप होतं म्हणून छान गोला खाल्ला सर्वांनी. बघा मकरन. आणि निघालो मग तिथून. एक एक बघत होतो, पुढे जात होतो. आलो आता आम्ही बीचवर. बघा किती सुंदर बीच आहे. समुद्र तर जिकडे बघावं तिकडे समुद्रच समुद्र, पाणीच पाणी, बेटच बेट. आलो आम्ही देवबाग बीचला. हा तर कोकणातला स्वर्गच आहे देवबाग बीच. आणि त्या पंतांना उलटी झाल्यामुळे अनिताचे मिस्टर थांबले इथेच आणि आम्ही इथे छान फोटो काढले. बीचवर बघा झोके होते, झोक्यावर छान व्हिडिओ काढल्या, फोटो काढले. आणि अनिताचे मिस्टर इथेच थांबले आणि आम्ही गेलो बोट करून फिरायला. बोटीवाल्याने 5 ठिकाणं दाखवले आम्हाला.
खूप सुंदर एक बोट ठरवली आणि सगळीकडे फिरवलं. बघा किती एन्जॉय करतात ते वहिनी. असं वाटलंच नाही आम्हाला पहिल्यांदा भेटलो. स्मिता वहिनी, भारती वहिनी खूप छान आमच्यामध्ये मिक्स झाल्या. छान व्हिडिओ काढले. खूप आनंद वाटला वहिनी तुम्हाला भेटून. खूप छान एन्जॉय केला. आणि बघा माझे मिस्टर पण आणि निघालो आम्ही बोट करून. बघा पॅराशूट आहे आणि हा तर स्वर्गच आहे धरतीवरचा. बघा मकरन बघा छान छान फोटो काढत होता बोटमध्ये बसून. एन्जॉय करत होता छान. आम्हाला 4-5 ठिकाणी दाखवले बघा बोटवाल्याने. एक एक स्पॉट दाखवत होता. इतका सुंदर देखाव होता. बघा कोकणात गेले तर इथे नक्की जा. कोकणातील हा स्वर्गच आहे. अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. आणि बघा इथे वर्षातून एकदा पक्षी येतात. हा पक्ष्यांसाठी खास बीच आहे बघा. आम्ही इथे उतरलो, छान व्हिडिओ काढल्या. पक्षी असतात बघा, ऑस्ट्रेलियन पक्षी आलेले असतात. वर्षातून एकदा येतात आणि त्या बीचवर उतरलो आम्ही. छान फोटो काढले, पक्ष्यांचे थव्याचे फोटो काढले छान. आणि पूर्ण बघत बघत बापरे इतकं भारी वाटत होतं. पाणीच पाणी. वहिनींचा पण मी बघा हे बीचवर फोटो काढला छान. भारती वहिनी खूप छान. हे बघा नारळाची झाडं. कोकणातील हाच खरा स्वर्ग आहे. बघूनच एकदम मन तृप्त होऊन जातंय. एवढं छान कोकण बापरे. मला तर खूप आवडलं बाबा. तुम्हाला नक्की आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की एकदा जा कोकणात. मला इथे तर खूप आवडलं. एक खेकडा पॉइंट दाखवला त्यांनी. सगळे खेकडे येऊन बसतात एका ठिकाणी. सुनामी पॉइंट दाखवला. सुपारीच्या बागा दाखवल्या. नारळाच्या बागा दाखवल्या बघा. आणि सर्व बघून आम्ही आलो परत गेस्ट हाऊसला. खूप छान. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.